हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आणि लास्ट टाईम आता आपण 1.3 एक्सरसाइजची ओव्हर झालेली. यावेळेस आपण 1.4 एक्सरसाइज कंप्लीट करूया. आणि 1.4 एक्सरसाइज ही दोन टॉपिकवर बेस्ड आहे. त्यातला फर्स्ट टॉपिकवर लिहिलं आहे बघा, डी मोव्हियस थेरम. आणि टॉपिक सेकंड असणार आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. तो कसा सॉल्व करायचा किंवा ते टॉपिक्स म्हणजे तुम्ही प्रिपेअर करणार आहात आणि त्याच्यावर बेस्ड एक्सरसाइजमधले सम सॉल्व करणार. तर प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे टॉपिक कसा आहे किंवा काय टॉपिक आहे. तर तो आपण स्टार्ट करूया. तर डी मोव्हियस म्हणजे काय, याच्यासाठी 1.3 एक्सरसाइज म्हणजे याचा जो आधीचा पार्ट आहे तो तुम्हाला बघायला हवा. त्याच्यामध्ये बघा, आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये व्हॅल्यू लिहित होतो. आठवतं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये काय होतं, थीटा आय असं लिहित होतो बघा. एक्सपोनेन्शियल झेड इज इक्वल टू आर ई रेस टू थीटा आय, ह्या मॅनरमध्ये ज्या व्हॅल्यूज लिहित होतो आपण. ओके, तर त्या तशा समजा जर दोन व्हॅल्यूज आहेत म्हणजे दोन एक्सपोनेन्शियल जर टर्म फाइंड आउट करायचे असतील तर ते कसे करणार. तर Z1 इज इक्वल टू R1 आणि इथे थीटा 1 म्हणजे तो झाला फर्स्ट एक्सपोनेन्शियल. तर सेकंड एक्सपोनेन्शियल कसा असेल, R2 ई रेस टू थीटा 2 आय. ओके, समजते. हा झाला फर्स्ट एक्सपोनेन्शियल, हा झाला सेकंड एक्सपोनेन्शियल. तर समजा मी ह्यांच्या दोघांची जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर काय होऊ शकतं आणि ह्या दोघांचं मी डिव्हिजन केलं तर काय होऊ शकतं. तर समजा Z1 इंटू Z2 म्हणजे काय केलं मी, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर त्यांच्या एक्सपोनेन्शियल टर्मचं पण मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजेच काय, R1 ई रेस टू थीटा 1 आय इंटू R2 ई रेस टू थीटा 2 आय. म्हणजे आता बघा, यांचे जे आरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, या ज्या आरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या मॉड्युलस म्हणायचो आपण, मॉड्युलसच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दोन व्हॅल्यूज एकमेकाला मल्टिप्लाय होणार. आणि त्यांचे जे एक्सपोनेन्शियलच्या व्हॅल्यूज आहेत, एक्सपोनेन्शियलच्या पॉवरमध्ये जे ॲम्प्लिट्यूड्स किंवा आर्ग्युमेंट आपण जे म्हणायचो त्यांची ॲडिशन होईल. म्हणजेच काय, ई रेस टू थीटा 1 प्लस थीटा 2 त्याच्या बाहेर आय. म्हणजे इन शॉर्ट, एक्सपोनेन्शियल जर व्हॅल्यूज असतील ना तर कुठल्याही व्हॅल्यूजच्या पॉवरला कुठल्या व्हॅल्यूज असतील आणि समजा जर बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते ना. म्हणजे समजा इथे 5 रेस टू 4 प्लस 5 रेस टू 8 तर मग मी ह्याला काय लिहिणार, 5 रेस टू किंवा मल्टिप्लिकेशन, हा मिस्टेक इथे मल्टिप्लिकेशन 5 रेस टू 4 इंटू 5 रेस टू 8 आहे. तर मी ह्याला काय लिहितो, 5 रेस टू 12 लिहितो ना. म्हणजेच काय करतो मी, 5 रेस टू 4 प्लस 8 असं करतो. समजतंय. तर तेच टॉपिक इथे वापरलेलं आहे. एक्सपोनेन्शियलची पॉवर बेस बघा सेम आहे, तर मी काय करणार, पॉवरची ॲडिशन होणार. तर इथे पॉवरची ॲडिशनच केलेली आहे. हा सांगतो डी मोव्हियस थेरम. अजून एक, जर समजा मी त्यांचं डिनॉमिनेटर केलं म्हणजे डिव्हिजन केलं तर काय होईल, R1 ई रेस टू थीटा 1 आय, R2 ई रेस टू थीटा 2 आय. ओके, तर R1 आणि R2 ची व्हॅल्यू तर ॲज इट इज राहणार आणि ई रेस टू काय होणार, थीटा 1 मायनस थीटा 2 रेस टू आय. म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर ॲम्प्लिट्यूड्सचे काय होते, ॲडिशन होते. डिव्हिजन केलं तर ॲम्प्लिट्यूड्सचं काय होते, सबट्रॅक्शन होते. हे सबट्रॅक्शन कसं आले आता मी सॉल्व करून दाखवतो पाहिजे तर तुम्हाला. इथे काय आहे, ई रेस टू थीटा 1 आय, ई रेस टू थीटा 1. आता हा ई रेस टू थीटा 2 आय डिनॉमिनेटरला आहे. तो जर न्यूमरेटरला गेला तर काय होईल, ई रेस टू मायनस थीटा 2 आय ना, ई रेस टू मायनस थीटा 2 आय होईल. आता बेस सेम आहे तर पॉवरची काय होईल, ॲडिशन होईल. बेस सेम आहे तर पॉवरची काय होईल, ॲडिशन होईल. पण इथे तर मायनस आहे नाही, मग काय होईल, सबट्रॅक्शन होईल. म्हणजेच काय, R1 R2 ई रेस टू थीटा 1 मायनस थीटा 2 ब्रॅकेटच्या बाहेर आय. 30 टर्म आले. समजले. तर अशा मॅनरमध्ये सॉल्व होईल. आणि तिसरा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये की डी मोव्हियसने काय सांगितलेलं आहे की समजा जर आर मगापासून आपण म्हणजे लास्ट एक्सरसाइजला आपण केलं बघा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, हा काय होता, पोलर फॉर्म होता. आता डी मोव्हियसने असं सांगितलं आहे की पोलर फॉर्मच्या पॉवरला जर कुठली व्हॅल्यू लिहिली ना तर ती पण इथे अप्लाय होणार. झेड इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा होता ना. समजा मी झेडच्या पॉवरला जर मी एन दिला तर आर एच एसला पण पॉवरला एन येईल ना. तर त्याची जी पॉवर आहे ना ही डिरेक्टली आतमध्ये येणार. म्हणजेच कशी येणार, आर रेस टू एन ब्रॅकेटच्या
कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. म्हणजे जी पॉवर आहे ती अँगलच्या आतमध्ये येऊन अँगलला मल्टिप्लाय होईल. अँगलच्या आतमध्ये फंक्शनच्या आत जाईल आणि अँगलला मल्टिप्लाय होईल. फंक्शनच्या आतमध्ये जाईल आणि अँगलला मल्टिप्लाय होईल. फंक्शनच्या आत जाणार आणि अँगलला मल्टिप्लाय होणार म्हणजे साइन ऑफ एन थीटा. आणि तीच जो आपला मॉड्युलस होता ना तर मॉड्युलसच्या पॉवरला सुद्धा जाईल. समजते. म्हणजे समजा इथे 5 असतं तर तो 5 इथे आला असता आय रेस टू 5 इन ब्रॅकेट कॉस 5 थीटा प्लस आय साइन 5 थीटा असं झालं. समजते. तर हा टॉपिक सांगितलेला डी मॉड्युलसने. ह्याच्यानंतर आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. पाहिजे तर तुम्ही हे लिहून घेणार का, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. त्यानंतर पुढचा एक टॉपिक आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. तर तो क्यूब रूट ऑफ युनिटी कशावर बेस्ड आहे आणि त्याला सॉल्व कसं करणार. तर टॉपिक इझी आहे. जर एकदा तुम्हाला त्या व्हॅल्यूज क्लिअर झाल्या तर त्यानंतर जे त्याच्यावरचे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. म्हणजे काय, क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके. तर क्यूब रूट ऑफ युनिटी कसं सॉल्व करणार. तर ते क्यूब रूट ऑफ युनिटीसाठी त्यांनी एक एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्याच्या बेसिसवर 3 व्हॅल्यूज फाइंड आउट करतात. म्हणजे आता क्यूब आहे ना तर क्यूब रूट म्हणजे एखाद्या गोष्टीचा क्यूब रूट काढतो तर त्याच्या 3 फॅक्टर्स येतील ना. तर ते 3 फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत आणि त्यांना लास्टला डब्ल्यूने डिनोट केलेलं आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतला तर तो एक्झाम्पल घेऊयात आपण. त्यांनी डिरेक्टली घेतलं एक्स क्यूब इज इक्वल टू जर 1 असेल तर त्याचे क्यूब रूटचे क्यूब रूट किती मिळतील, 3च मिळतील. तर सॉल्व करूयात. एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. हा +1 होता या साईडला आला की -1 लिहिलेला आहे. ओके. आता ह्या व्हॅल्यूला त्यांनी 2 ब्रॅकेटमध्ये सॉल्व केलं. म्हणजेच कसं x - 1 आणि x² + x + 1 या 2 फॅक्टर्समध्ये त्यांनी स्प्लिट केलेलं आहे. काय करणार तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं ना तर तुम्हाला x³ - 1च मिळेल. तर त्या x³ - 1ला त्यांनी कसं लिहिलं x - 1 x² + 1 x² + x + 1 त्या मॅनरमध्ये लिहिलं. आता पहिला फॅक्टर तर मिळाला x = 1. बघा दुसरे 2 फॅक्टर्स कसे काय फाइंड आउट करणार ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. आता क्यूब रूट आहे म्हणजे 3 व्हॅल्यूज तर मिळणार. पहिली तर मिळाली, दुसऱ्या 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या तर ते कशावर करणार ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. तर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करता येत नाही म्हणजे फॅक्टर्स पाडता येत नाही. जर फॅक्टर्स आपल्याला डिरेक्टली पाडता येत नसतील तर आपण काय करायचो, फॉर्म्युला मेथड यूज करायचो. तर याच्यामध्ये पण फॉर्म्युला मेथडच वापरणार. तर फॉर्म्युला मेथड काय असायची, -b ± √b² - 4ac/2a. तर तीच व्हॅल्यू याच्यात वापरा. म्हणजे बीची व्हॅल्यू काय बघा, -1 ± √1² - 4 × 1 × 1 / 2. काय a 1 आहे, b पण 1 आहे, c पण 1 आहे. व्हॅल्यू पुट करा. म्हणजेच काय मिळाले व्हॅल्यू -1 ± 1 - 4 / 2 म्हणजे -1 ± √3/2. काय 1 - 4 किती मिळाला -3. आता -3 बघा रूटच्या आतमध्ये आहे म्हणजे काय झाला इमॅजिनरी पार्ट ना. तर त्याला कसं लिहिणार -±i√3/2. समजते. ±i√3/2. तर ±i कुठून आला, √3ची व्हॅल्यू बघा. √3 रूटच्या आतमध्ये मायनस आहे. √3 म्हणजे तो मायनसमधली व्हॅल्यू आहे बघा रूटच्या आतमध्ये. त्याला कसं केलं -√1 म्हणजे रूटच्या आतमध्ये -1 इंटू रूटच्या आतमध्ये 3. रूटच्या आतमध्ये -1 म्हणजे काय असतो आय, पहिल्याच लेक्चरला झालेलं ते पुट केलं. त्यानंतर √3 होता तो ॲज इट इज मल्टिप्लाय झालेला आहे निगेटिव्ह मिळेल. ओके. तर फर्स्ट फॅक्टोरियल हा होता. सेकंड काय -1 प्लस i√3/2. थर्ड काय असेल -1 मायनस i√3/2. ओके. तर हे आहेत 3. हे आहेत क्यूब रूट ऑफ युनिटी 1, 2 आणि 3. ओके. समजतं. हे आहेत क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे त्याच्यातली पहिली व्हॅल्यू रिअल मिळते आणि दुसऱ्या व्हॅल्यूज इमॅजिनरी व्हॅल्यूज आहेत एकमेकाचा कॉन्ज्युगेट. म्हणजे प्लस आहे तर दुसरी व्हॅल्यू मायनस म्हणजे कॉन्ज्युगेट. जर मायनस आहे तर दुसरी व्हॅल्यू प्लस म्हणजेच कॉन्ज्युगेट ना. तर त्यांनी सॉल्व कसे केलं की पहिल्या व्हॅल्यूचा कॉन्ज्युगेट दुसरा आहे का नाही किंवा पहिल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर जर मी सॉल्व केला तर तुम्हाला दुसरा मिळतोय का नाही.
हे क्यूब रूटमध्ये सॉल्व केलेलं आहे. तर कसं करणार, त्यांनी डिरेक्टली डिनोट केलेला पुढच्या व्हॅल्यूज, डिरेक्टली त्यांनी व्हॅल्यूज पुढच्या डिनोट केलेल्या आहेत. डब्ल्यू नाही, त्यांनी डिरेक्टली डिनोट केलं. तर ते कसे डिनोट केलं बघा, ही पहिली व्हॅल्यू जर मी घेतली, पहिली व्हॅल्यू काय होती, फॅक्टर्स -1 प्लस आय रूट 3/2 ना, -1 प्लस आय रूट 3/2 आहे. तर समजा मी ह्याचा स्क्वेअर केला, समजा जर मी ह्याचा स्क्वेअर केला तर मला पुढची व्हॅल्यू मिळते का, म्हणजे तीच व्हॅल्यू मिळते का, फक्त मायनसमध्ये. ते सॉल्व करून बघा, म्हणजे मायनसमध्येच मिळते का नाही ते विचारलेलं आहे. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण जेव्हा मी फायनल आन्सर काढेल ना त्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करायचे आणि त्याच्यावरती तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके, तर स्टार्ट करू. -1 इथे काय होणार, स्क्वेअर आहे ना, तर -1 प्लस आय रूट 3 प्लस स्क्वेअर /4. ओके, आता आतमध्ये काय, ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला, सॉरी ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होईल. तर काय होईल, ए स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर 1 प्लस 2ab, पण इथे काय येणार मी 2i रूट 3. आता मायनस कुठून आला, हा वाला मायनस ना, एचा मायनस मल्टिप्लाय झालेला आहे. ओके, प्लस आय स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर /4, म्हणजे 1 मायनस 2 रूट 3i प्लस, किंवा आता डायरेक्ट मायनस देतो, आय स्क्वेअरची व्हॅल्यूज काय, -1 ना 3, डायरेक्ट लिहिली बघा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस आणि रूट 3चा स्क्वेअर 3/4. आता पुढे जाऊयात आपण. -3 प्लस 1 किती येईल, -2 रूट 3i/4. वरून 2 कॉमन काढा, आणि 2 जर कॉमन काढले तर त्या 2ला त्या 4ने डिवाइड करू शकता, किंवा या 4ला त्या 2ने डिवाइड करू शकता. तर काय होईल आन्सर, -1 मायनस रूट 3i/2. बघा, प्लसची व्हॅल्यू घेतली आहे, तिचा स्क्वेअर केला तर मला मायनसवाली व्हॅल्यू मिळाली. बघा, -1 मायनस आय रूट 3/2, -1 मायनस आय रूट 3/2. समजते, म्हणजे पहिला क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये पहिली व्हॅल्यू काय, 1. दुसरी व्हॅल्यू काय घेतलेली आहे, प्लसवाली घेतली आहे ना, सिंगल, तर त्याला डब्ल्यू कन्सिडर करा, तर तिचा स्क्वेअर केला की मला तिसरी व्हॅल्यू मिळते ना, मग तिसरा फॅक्टर काय असेल, स्क्वेअरवाला. समजते, पहिली व्हॅल्यू काय 1, दुसरी व्हॅल्यू जी घेतली तिला डब्ल्यू कन्सिडर केला, तर तिसरी व्हॅल्यू कशी मिळाली, त्या डब्ल्यूचा स्क्वेअर केला की तिसरी मिळते, तर आपण त्या डब्ल्यूचा स्क्वेअर करूया, तर मला तिसरी व्हॅल्यू मिळेल. समजते, असं सॉल्व केलेलं आहे. म्हणजे हे 3 क्यूब रूट आहेत. तर ह्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर त्या आपण सॉल्व करणार आहोत आणि त्याच वापरणार आहोत पुढच्या सॉल्विंगसाठी. तर काय करणार, त्याच्या प्रॉपर्टीज 2च प्रॉपर्टीज आहेत, त्या मी तुम्हाला लिहून देतो. 1 क्यूब रूट, सॉरी w³ = 1 ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. आणि आता मी हिला सेपरेट लिहू शकतो ना असं, म्हणजे समजा आता ही प्रॉपर्टी 1 आहे, तर 1ला या साईडला घेऊया, -1 = 0 म्हणजे w-1, आणि इथे w² + w + 1 = 0. म्हणजे याच्यावर तुम्ही काय काढणार, w = 1 ना, तर ही प्रॉपर्टी नाही घ्यायची, ही घ्यायची प्रॉपर्टी w² + w + 1 = 0. ही झाली नंबर 2. म्हणजे इन शॉर्ट सॉल्विंगला तुम्ही कुठली प्रॉपर्टी घेणार, ही वाली, आणि w³ = 1 वाली, या 2च प्रॉपर्टीज घेणार. यांना इथून तिथून अरेंज करणार, म्हणजे हा w² आहे, हा त्या साईडला गेला की -w होणार. समजते, जे बघा w² + w + 1 = 0 आहे, हा w² त्या साईडला गेला तर w + 1 ची व्हॅल्यू काय होईल, -w², असं होऊ शकतं. किंवा अजून एक बघा, w² + 1 इथेच ठेवा, हा w त्या साईडला गेला की मायनस होईल. हीच व्हॅल्यू बघा, इक्वेशन तीच. काय करतोय, फक्त सिम्प्लिफिकेशन करतोय, व्हॅल्यूज इथून तिथे रोटेट करतोय. अजून एक करू शकतो आपण, w² + w = -1, 1ला त्या साईडला गेला, -1 लिहिलेलं आहे. अशाच मॅनरमध्ये आपल्याला सम सॉल्व करायचे आहे, ह्याच प्रॉपर्टी वापरून. ओके, तर तुम्ही हे लिहून घेणार आहात आणि आपण डिरेक्टली एक्सरसाइज चालू करूया. हे लिहून घ्या. ओके, तर आता स्टार्ट करायचं आपण. त्यांनी बघा काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, आपण ज्या फाइंड आउट केल्या त्या लिहून ठेवतो आम्ही कॉर्नरला. काय असतं, w³ = 1 आणि 1 + w + w² = 0. ओके, किंवा असं लिहू शकता, w² + w
प्लस 1 इज इक्वल टू 0 अशा मॅनरमध्ये. म्हणजे ह्याच दोन प्रॉपर्टीज वापरणार आहोत आपण, याच्या बाहेर जाणारच नाही. ओके. आणि तो डिमॉबियस थेरम तो सांगितलेला, तो त्याचे सम आले तुम्ही तुम्हाला सांगितलं. हे बघ आता ह्याला हे दोन क्वेश्चन दिले त्याने W⁻18 आणि W⁻−30 याचा आन्सर सॉल्व करा असं सांगितले. तर आपण काय करणार, सिम्प्लिफाय करणार ना. आता बघा W⁻18 मी जर सम घेतला तर त्याला मी लिहू कसं शकतो, W⁻6 असं लिहू शकतो ना. पॉवरचा पॉवर जर असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. A⁻m⁻n असेल तर काय असतो, A⁻m⁻n असतो. समजतं. A⁻m⁻n असेल ना तर तो A⁻m⁻n जर असेल तर त्याचा आन्सर काय असतं, A⁻mn म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर इथे ऑलरेडी मल्टिप्लिकेशन होतं तर मी त्याला लिहिलंय कसं, W⁻³ त्याचा ⁻6. ओके. आता W³ ची व्हॅल्यू किती आहे, 1. W³ ची व्हॅल्यू किती आहे, 1/6 म्हणजे 1/6 पण किती येणार आहे, 1च येणार आहे. म्हणजे W⁻18चा आन्सर काय आलं, 1. समजतं. असेच सॉल्व करायचे आहे आणि असेच एक्झाम्पल दिलेले आहेत. तर W⁻−30 दिलेलं आहे. तर मी ह्याला कसं लिहिणार, W⁻³ समजते असे लिहिणार आहोत. तर W³ ची व्हॅल्यू किती, 1/10. तर 1/10 पण किती येणार आहे, 1च येणार आहे. म्हणजे W⁻−30चा आन्सर काय आले, 1. समजते. आणि असे अजून दोन सम आहेत ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. ओके. लिहून घ्या. ओके. तर आता ह्या प्रॉपर्टी ज्या वापरलेल्या ना त्याच इथे वापरणार आहोत. आणि त्यांनी काय सांगितले, प्रूफ काय सांगितले किंवा शो दॅट म्हटलेलं आहे त्यांनी, LHS = RHS. म्हणजे आपल्याला ह्याला सॉल्व करायचं आहे आणि ही व्हॅल्यू आणायची म्हणजे किती, 7 आणायची. तर त्याला स्टार्ट करूया. LHS घेऊ काय, 2W आणि 2-W². ओके. 2W आहे आणि 2-W². तर ह्याच्या पुढे आपल्याला काही जमत नाही तर आपण काय करणार, सिंपल मल्टिप्लिकेशन करणार. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लिकेशन करा. 2 × 2 किती येणार आहे, 4. नंतर 2 × -W². ओके. त्याच्यानंतर काय, -W × 2 -2W. त्यानंतर -W किंवा ह्याच्यापेक्षा अजून एक इझी वे ते करण्यापेक्षा अजून एक इझिएस्ट वे आहे, 2 ॲज इट इज लिहूया. 2 ॲज इट इज लिहिलेला आहे आणि मायनस ओमेगा का बोलतो, W पण ॲज इट इज, हा 2 ॲज इट इज आणि मायनस W². तर व्हॅल्यू काय असते, W² + W+1 = 0 ना. तर समजा मी W मी त्या साईडला घेऊन गेलो तर काय होईल, W+1 = -W² ना. तर इथे बघा -W² आहे, इथे काय -W² आहे. तर -W² ला काय लिहू शकतो मी, W+1. समजतंय. W+1 लिहू शकतो ना. -W² ला काय लिहू शकतो, -W² ला काय, W+1. तर इथे लिहू का, W+1. काय केलं, -W² ला काय लिहू शकतो, W+1. अशाच आयडेंटिटी एकमेकाला तिथे यूज करायच्या आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे असं करायचं आहे. ओके. 2 - W ॲज इट इज. त्यानंतर इथे काय, 3 + W ॲज इट इज. आता एक काम करा, मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 3 6. त्यानंतर 2 × W 2W. तर -W × 3 तर -3W. त्यानंतर -W × W -W². ओके. इथे काय आलं, 6. इथे आलं W -W². ओके. -W² ची व्हॅल्यू काय होती, -W² ची व्हॅल्यू काय होती, W+1. परत पुट करा, 6 - W -W². -W² ची व्हॅल्यू काय होती, W+1. -W + W कॅन्सल, राहिलं 6 + 1 = 7 = RHS. तुम्ही म्हणाल सर आलं 7, पण तुम्ही सांगितलं त्या स्टेपने केलं असतं तर चाललं असतं का, तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात डिरेक्टली मल्टिप्लाय करा, तसं केलं असतं तर आन्सर आलं असतं का, हो तसंही आलं असतं. तुम्ही ट्राय करा तसं, स्टार्टिंगला मल्टिप्लाय करा आणि जी आयडेंटिटी आहे ती तशीच्या तशी वापरत आहे, बघा आन्सर मिळेल. तर हा सम तुम्ही लिहून घ्या. ह्याच्या पुढे अजून एक सम करूयात आपण, कम्प्लीट करा.
ओके, तर आता हा सम दिलेला आहे. LHS इज इक्वल टू RHS आणायचं. LHS एवढा मोठा दिला आहे आणि RHS काय आहे 0 आहे बघा. मग मी डिरेक्टली हा रफ करतो आणि यालाच LHS म्हणून स्टार्ट करतो. ॲन्सर काय आणायचं माहिती आहे, ॲन्सर 0 आलं पाहिजे, याची ॲन्सर 0 आलं पाहिजे. तर काय करणार बघा, आता हा पूर्ण ब्रॅकेट आहे मायनस हा एक पूर्ण ब्रॅकेट आहे. तर सिम्पल एका व्हेरिएबलमध्ये आणायला बघायचं. जर एका व्हेरिएबलमध्ये आलं तरच कॅन्सल होईल ना. इथे बघा व्हेरिएबल एकच आहे पण हा स्क्वेअर आहे, हा सिंगल आहे, तर त्या मॅनरमध्ये आणायला बघा. तर काय करणार, इथे बघा 3 आहे आणि इथे 3W आहे. जर मी त्याच्यातून 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटच्या आत काय राहील 1+W ना. इथून मी 3 कॉमन काढला फक्त या दोघांसाठी, 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटच्या आत काय राहील 3+W प्लस 5W² रेस टू 6. बघा ही व्हॅल्यू ॲज इट इज दिली आहे, याच्यातून फक्त 3 कॉमन काढलेला आहे. मायनस इथे आता ब्रॅकेट आहे, आता पुढे बघा, इथून कशातून काही कॉमन काढता येईल का आपल्याला, कशातून काही कॉमन काढता येईल. ह्या 2ला पुढे घ्या, 2W² ला पुढे घ्या आणि 6W ला मागेच राहू. ओके, त्याचा क्यूब. ओके चला, आता इथे 3 1+W काय असतं W² + W + 1 इज इक्वल टू 0. तर 1+W म्हणजे W + 1 ला काय लिहू शकतो तुम्ही -W². समजते, -W² लिहू शकतो. तर इथे लिहून टाका -W². बघा 1+W ला काय लिहू शकतो -W². तर इथे पुट करा -W² प्लस 5W² रेस टू 6 मायनस. आता ह्याच्यातून पण 2 कॉमन काढा तर ब्रॅकेटच्या आत काय राहील 1+W² प्लस 6W रेस टू 3. ओके, इथे काय होईल ब्रॅकेटच्या आतमध्ये जा, ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे कारण पॉवर मोठे आहे. तर इथे येईल -3W² प्लस 5W² रेस टू 6. काय केलं मल्टिप्लिकेशन केले मायनस ब्रॅकेटच्या आत 2. आता इथे 1+W² हीच प्रॉपर्टी वापरा. तर काय होणार W² प्लस 1 इज इक्वल टू -W ना. बघा आपल्याला W² आणि 1ची व्हॅल्यू पाहिजे, तर ह्या Wला त्या साईडला न्या, तर तो काय झाला -W. 1+Wच्या ठिकाणी मी काय टाकू शकतो -W प्लस 6W³. बघा ह्याच्यातच यूज होतो, इथूनच तिथून इथे चाललेलो आहोत. काही एवढं रॉकेट सायन्स नाही आहे त्यामागे, त्याच व्हॅल्यू वापरत आहोत आपण. ओके, तर आता इथे काय 5W² मायनस 3W² किती 2W² रेस टू 6 मायनस. आता इथे काय -2W प्लस 6W. ओके, ही व्हॅल्यू पाहिजे तर परत जशी लिहितो म्हणजे पुढची व्हॅल्यू त्यालाच टायअप करूया. ओके, 6W मायनस 2W किती 4W³. आता बघा इथे काय, इथे कुठली प्रॉपर्टी वापरू शकतो, इथे 2 आलेला आहे. ओके, इथे 2 आलेला आहे, हा 2 इथे 0 आणायचा आहे आपल्याला, इथे 0 आणायचं एवढं लक्षात ठेवा. तर इथे रेस टू 6 आहे, इथे रेस टू 6 आहे. तर ही रेस टू 6 ची पॉवर आतमध्ये द्या ना, म्हणजे काय 2⁶ W² 6 मायनस 4³ W³. काय केले तो क्यूब आतमध्ये दिलाय, हा रेस टू 6 आतमध्ये दिलेला आहे. आता 2⁶ किती असतं 2चा स्क्वेअर 4³ 8. त्यानंतर रेस टू ते आपण करूया पाहिजे तर 2⁶ आहे. तर 2⁶ला मी पाहिजे तर 2³ आणि 2³ असं लिहून घेतो. समजते 2³ आणि 2³ असं लिहून घेतो का, कारण ते रेस टू 6 64 असतो, रेस टू 6 64 असतो. तसं केलं तरी चालेल किंवा 2³ लिहिलं तरी चालेल. आता इथे काय 2² आहे ना, 2² आणि त्याचा रेस टू 6 आहे. तर काय होईल म्हणजे W, इथे बघा Wचा स्क्वेअर आणि त्याचा रेस टू 6 म्हणजे W किती होईल 6×2 = 12. मल्टिप्लिकेशन होतं ना, पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन. मायनस 4⁵ आणि इथे काय W³ ॲज इथे व्हॅल्यू वेगळ्या आहे ना. आता इथे किती होणार आहे 2चा क्यूब 8 8 × 8 64. ओके,
मायनस डब्ल्यू क्यूब, मायनस काय बोलतो सॉरी मायनस नाही, डब्ल्यू क्यूब आहे. ओके, तर डब्ल्यू क्यूबची व्हॅल्यू काय असणार आहे? डब्ल्यू क्यूबला मी कसं लिहितो बघा, डब्ल्यू रेस टू 12 आहे, त्याला कसं लिहितो डब्ल्यू क्यूब रेस टू 12 मायनस 4 क्यूब किती असतो? 4 क्यूब पण 64 असतो. ओके, आणि इथे डब्ल्यू क्यूब. आता डब्ल्यू क्यूबची व्हॅल्यू किती असते? 1. पुट करा, 64 इंटू 1 रेस टू 4 मायनस 64 इंटू 1 रेस टू 3. ओके, म्हणजे 64 1 क्यूब 1 रेस टू 4चा पण 1 येणार आहे, मायनस 64 इज इक्वल टू 0. ओके, लेंदी झालेला आहे सम, पण अशाच मानवीची सम एक्झामला येणार. ओके, लिहून घे. ओके, आता पुढचा सम काय आहे? त्यांनी सांगितलं फाइंड दी व्हॅल्यू, म्हणजे हा दिलेला आहे सम आणि याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आणि एखादी छोटीशी व्हॅल्यू आणायची. म्हणजे फाइंड दी व्हॅल्यू म्हटले तर याची व्हॅल्यू काय असेल? सिम्प्लिफाय करा, काहीतरी आन्सर असणार आहे लास्टपर्यंत, म्हणजे एका व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आता बघा इथे डब्ल्यू स्क्वेअर आहे, त्या डब्ल्यू स्क्वेअरला मी ॲज इट इज डब्ल्यू स्क्वेअरच राहू दे. ओके, प्लस इथे डब्ल्यू क्यूब आहे, तो डब्ल्यू क्यूबला मी डब्ल्यू इंटू डब्ल्यू स्क्वेअर लिहू शकतो ना. काय डब्ल्यू क्यूब आहे ना, तर डब्ल्यू इंटू डब्ल्यू स्क्वेअर म्हणजेच काय डब्ल्यू क्यूब, तसं लिहिलं. प्लस इथे डब्ल्यू रेस टू 4 आहे, तर त्याला डब्ल्यू स्क्वेअर इंटू डब्ल्यू स्क्वेअर लिहून घेतलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशनच यूज करायचं आणि सॉल्व करायचं आहे. तर डब्ल्यू स्क्वेअरला ॲज इट इज ठेवा, प्लस इथे बघा डब्ल्यू तो ॲज इट इज राहू दे आणि डब्ल्यू स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते? इथे बघा डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू प्लस 1 इज इक्वल टू 0. तर डब्ल्यू स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोन्ही व्हॅल्यू त्या साईडला जातील ना, ह्या दोन्ही व्हॅल्यू त्या म्हणजे -1 मायनस डब्ल्यू -1 असं होणार आहे. तर मी डब्ल्यू स्क्वेअरच्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट करू शकतो ना. डब्ल्यू स्क्वेअरच्या ठिकाणी कुठली? -डब्ल्यू -1, तर इथे पुट करा -डब्ल्यू -1. ओके, त्याच्यानंतर प्लस डब्ल्यू स्क्वेअरची व्हॅल्यू परत काय इकडे -डब्ल्यू -1 -डब्ल्यू -1, म्हणजे इथे ना डब्ल्यू स्क्वेअर ही हा डब्ल्यू आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे -डब्ल्यू स्क्वेअर -डब्ल्यू काय केलं आहे, हा डब्ल्यू स्क्वेअर ॲज इट इज, हा डब्ल्यू आणि हा डब्ल्यू स्क्वेअर खूप डब्ल्यू होते. ओके, त्यानंतर डब्ल्यू इंटू -1 -डब्ल्यू प्लस ॲज इट इज. इथे बघा ह्या दोन्ही ब्रॅकेट काय आहेत? सेमच ब्रॅकेट आहेत ना, हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. तर यांना मी -डब्ल्यू -1 द होल स्क्वेअर लिहू शकतो ना, का a मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो, म्हणून लिहिलंय ते. ब्रॅकेट सेम आहे तर स्क्वेअर केलेला. ओके, आता बघा प्लस डब्ल्यू स्क्वेअर -डब्ल्यू स्क्वेअर कॅन्सल, राहिलं काय फक्त डब्ल्यू. प्लस इथे कुठला फॉर्म्युला वापरणार? a मायनस बी द होल स्क्वेअर. तर फॉर्म्युला काय असतो? a स्क्वेअर -2 a b ना, पण बी काय असणार आहे? प्लसमध्ये असणार आहे, कारण आपण a मायनस बी वापरतोय, a प्लस बी नाही वापरत. ओके, a म्हणजे मायनस म्हणजे a स्क्वेअर -2 a बी काय असणार आहे? +1 मध्ये असणार आहे, मायनस साईन फॉर्म्युलावाला आहे, 1 वाला नाही आहे, फॉर्म्युलावाला आहे. तर बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, म्हणजे -1चा स्क्वेअर किंवा 1चा स्क्वेअर झाला, 1चा स्क्वेअर. ओके, तर -डब्ल्यू प्लस डब्ल्यू स्क्वेअर. आता ही साईन मायनसवाली आतमध्ये मल्टिप्लाय करा, त्याच वेळेस 2 पण मल्टिप्लाय करा, म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस 2w -1. तिथे काय फरकच नाही पडत, म्हणजे बघा हे पूर्ण टर्म काय आलेली आहे? +2w झाली ना. 2 इंटू 1 2 मायनस इंटू मायनस प्लस आणि डब्ल्यू ॲज इट इज +1. ओके, आता बघा इथे डब्ल्यू स्क्वेअर हा वाला ॲज इट इज ठेवणार, 2w -w किती येईल? w +1. ओके, समजतंय? काय मिळालं? डब्ल्यू स्क्वेअर ॲज इट इज 2w -w 1w +1. आता ही पूर्ण व्हॅल्यू म्हणजेच किती असते? 0. बघा ही पूर्ण व्हॅल्यू म्हणजे किती असते? डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू +1
म्हणजे काय असते 0, ते डिरेक्टली 0 इज इक्वल टू RHS. हेच प्रूफ करायचं होतं. तर मी सांगितल्या त्याच स्टेप वापरल्या तरी चालतील, किंवा तुम्हाला अजून काही वेगळं वाटत असेल की सर मग इथे W² आहे ना, तर मी इथे याला W पण लिहितो आणि मग त्यांची आयडेंटिटी वापरून बघतो. तसं करून बघा. टाइमपास करायचं असेल तर तसंही करू शकता, प्रॅक्टिस होईल. ओके, हा सम लिहून घ्या. ओके, तर आता हा पुढचा न्यूमरिकल आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा न्यूमरिकल घेण्याचं कारण आहे, त्यांनी सांगितले 2 अल्फा आणि बीटा या 2 व्हॅल्यूज आहेत ना, ह्या क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. जर कुठल्याही 2 व्हॅल्यूज क्यूब रूट ऑफ युनिटी असतील आणि जर सॉल्व्हिंग करायला सांगितलेली असेल ना, तर आपण त्याची एक प्रॉपर्टी वापरतो. एक प्रॉपर्टी आहे त्याला, जी टेक्स्टबुकमध्ये आहे. तर ती प्रॉपर्टी कुठली असते माहिती आहे का? पहिला क्यूब रूटची जी फॅक्टर असतो, म्हणजे जो व्हेरिएबल असतो ना, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड व्हेरिएबल, किंवा सेकंड व्हेरिएबलचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट व्हेरिएबल. त्या क्यूब रूटच्या ज्या व्हॅल्यूज असतात, फर्स्ट जो व्हेरिएबल आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड व्हेरिएबल, किंवा सेकंड व्हेरिएबलचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट व्हेरिएबल. आता तुम्ही म्हणाल अल्फा आणि बीटाच का घेतलं, कारण त्यांनी इथे अल्फा आणि बीटा दिले. समजा इथे एक्स आणि वाय आले असते 2 वेगवेगळ्या, तर काय केलं असतं, x² इज इक्वल टू वाय किंवा y² इज इक्वल टू एक्स हे वापरले असते. समजा ए आणि बी आले असते तर a² इज इक्वल टू बी, b² इज इक्वल टू ए तसे वापरले असते. कुठल्याही 2 जर क्यूब रूट ऑफ युनिटी आले असतील तर. ओके, तर त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, त्या वापरायच्या आहेत आपल्याला. ओके, म्हणून मी हा सम घेतलेला आहे. हा थोडासा वेगळा होता. ओके, तर त्यांनी काय सांगितलं, एक्सची व्हॅल्यू दिली आहे, वायची व्हॅल्यू दिली आहे, झेडची व्हॅल्यू दिली आहे, आणि हे प्रूफ करायला सांगितलं एक्स वाय झेड इज इक्वल टू AQ प्लस BQ. तर आपण काय करणार, एक्स वाय झेड घेऊया, एक्स वाय झेड LHS घेतलेला आहे. तर त्या व्हॅल्यूज पुट करू. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय A प्लस बी, त्यानंतर वायची व्हॅल्यू काय अल्फा A प्लस बीटा बी, त्यानंतर झेडची व्हॅल्यू काय A बीटा प्लस B अल्फा. समजते काय केलेलं आहे, A बीटा प्लस B अल्फा या व्हॅल्यू वापरलेल्या आहेत. आता इथे बघा ए आहे आणि इथे पण. मग इथे एक काम करूयात, ही जी व्हॅल्यू आहे ना अल्फा आणि एची, ही पुढे मागे लिहून घेऊयात. म्हणजे पुढे जर ए असेल तर इथे पण ए पुढे आहे, तर इथे पण एच पुढे गेल्या, कारण थोडंसं नंतर तुम्हाला कॅन्सलेशनसाठी इझी पडेल. मग इथे अल्फा ए होतं तर मी त्याला ए अल्फा लिहितो, इथे बीटा बी होतं तर मी इथे बी बीटा लिहितो. समजते, म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला. ओके, आता पुढे स्टार्ट करूया. पुढे काय करणार, इथे बघा ए प्लस बी ॲज इट इज राहू दे, इथे ए अल्फा. ओके, ए अल्फा प्लस बी ॲज इट इज राहू दे. इथे बघा बीटा आहे, तर मी बीटाच्या ठिकाणी अल्फा² ही व्हॅल्यू पुट करू शकतो ना. इथल्या बीटाच्या ठिकाणी अल्फा² व्हॅल्यू पुट करू शकतो, तर पुट करा. तर इथे येणार अल्फा². सेम प्रॉपर्टी ए, इथे बीटाच्या ठिकाणी काय पुट करणार अल्फा² प्लस बी अल्फा. ओके, मी का तसं करतोय, सगळ्या व्हॅल्यूज एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजे कॅन्सल होऊ शकतात ना. सगळ्या व्हॅल्यूज एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट केल्या तर कॅन्सल होतील. पुढे काय करणार ए प्लस बी. आता ह्याच्यातून एक अल्फा कॉमन येऊ शकतो, एक अल्फा कॉमन येऊ शकतो ह्याच्यातून. बघा ह्याच्यातून आणि ह्याच्यातून एक अल्फा कॉमन आला तर आत काय राहिलं ए प्लस बी अल्फा. ह्याच्यातून एक अल्फा कॉमन आला आहे, ह्याच्यामधून पण एक अल्फा कॉमन येईल, तर काय राहील ए अल्फा प्लस बी. समजते, पुढे जाऊयात. हा अल्फा आणि हा अल्फा अल्फा² होईल, तर तो अल्फा² राहू दे बाहेर. त्यानंतर ब्रॅकेटच्या आत काय राहिला, म्हणजे ब्रॅकेट करायची गरज नाही, ह्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन असेल. ओके, ह्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन असेल, तर इथे राहू द्या ए प्लस बी ॲज इट इज. आता हा अल्फा आणि हा अल्फा तर बाहेर लिहिला, ए प्लस बी पण लिहिला. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया, म्हणजेच काय ए इंटू ए अल्फा, म्हणजे काय होईल A² अल्फा. त्यानंतर ए इंटू बी प्लस ए बी. त्यानंतर बी अल्फा इंटू ए अल्फा किती होईल ए बी अल्फा². त्याच्यानंतर बी अल्फा इंटू बी काय होईल प्लस B² अल्फा. आणि इथे ब्रॅकेट द्या, ज्यांचं मल्टिप्लिकेशन झालं आहे त्या मल्टिप्लिकेशनला ए प्लस बीचं ब्रॅकेट मल्टिप्लाय आहे. ओके, तर ही व्हॅल्यूसुद्धा यांना मल्टिप्लाय करायची, म्हणजेच काय होईल अल्फा² बाहेर पाहिजे तर आता मोठा ब्रॅकेट द्या
ए इंटू हा ब्रॅकेट बी इंटू हा ब्रॅकेट म्हणजेच काय ए इंटू ए स्क्वेअर अल्फा प्लस ए बी प्लस ए बी अल्फा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अल्फा ब्रॅकेट कंप्लीट प्लस प्लस बी 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 ने पण हा ब्रॅकेट पूर्ण मल्टिप्लाय करा म्हणजेच काय होईल ए स्क्वेअर अल्फा प्लस ए बी प्लस ए बी अल्फा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अल्फा आणि मोठा ब्रॅकेट कंप्लीट. ओके तर आता बघा अल्फा स्क्वेअर पाहिजे तर बाहेर राहू द्या ॲज इट इज. अल्फा स्क्वेअर बाहेर राहू द्या ॲज इट इज. आधी यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या आतमध्ये ए इंटू ए स्क्वेअर अल्फा किती होईल ए क्यूब अल्फा ना ए क्यूब अल्फा प्लस ए इंटू ए बी म्हणजेच काय होईल ए स्क्वेअर बी. त्यानंतर ए इंटू ए बी अल्फा स्क्वेअर काय होईल ए स्क्वेअर बी अल्फा स्क्वेअर. त्यानंतर ए इंटू बी स्क्वेअर अल्फा म्हणजे काय होईल प्लस ए बी स्क्वेअर अल्फा. ही व्हॅल्यूज वेगळ्या आहेत हा या आपण स्टार्टिंगला लिहिलेल्या आहेत बी अल्फा इज इक्वल टू बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. ओके प्लस प्लस आता हा बी पण आतमध्ये मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला म्हणजे काय होईल बी इंटू ए स्क्वेअर अल्फा ना म्हणजे ए स्क्वेअर बी अल्फा. त्यानंतर बी इंटू ए बी प्लस ए बी स्क्वेअर. नंतर बी इंटू ए बी अल्फा स्क्वेअर म्हणजे काय होईल प्लस ए बी स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बी इंटू बी स्क्वेअर अल्फा तर किती होईल बी क्यूब अल्फा बी क्यूब अल्फा ब्रॅकेट कंप्लीट. ओके ब्रॅकेट कंप्लीट झालेला आहे. आता काय कॉमन येईल का त्याच्यामध्ये हे लक्षात आहे कुठून तरी काहीतरी कॉमन येईल का. आता इथे बघा इथे ए क्यूब आहे अजून ए क्यूबवाली टर्म कुठे अजून ए क्यूबवाली टर्म आहे का कुठे नाही ए क्यूबवाली नाही आहे मग त्याला सेपरेट राहू द्या जरा. त्यानंतर ए स्क्वेअरवाली टर्म बघा ही ए स्क्वेअरवाली टर्म आहे ही एक ए स्क्वेअरवाली टर्म आहे आणि त्यानंतर ही एक एक्स स्क्वेअरवाली टर्म आहे. समजतंय ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. ओके म्हणजे ही वाली टर्म ए स्क्वेअर. त्यानंतर हा एक ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी. बघा ए स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी वाली ह्या टर्म आहेत. तर अल्फा स्क्वेअर ॲज इट इज ए क्यूब अल्फा पण ॲज इट इज प्लस तर ही जी टर्म आहे ही वाली टर्म आणि ही वाली टर्म ह्याच्यातून मी काय कॉमन काढतो ए स्क्वेअर बी कॉमन काढतो बाहेर ए स्क्वेअर बी. तर त्यांच्या ब्रॅकेटमध्ये काय राहील आता इथून जर मी कॉमन काढलं तर इथे काहीच नाही म्हणजे काय राहणार 1 प्लस याच्यामधून मी ए स्क्वेअर बी कॉमन काढलं तर इथे काय राहणार अल्फा स्क्वेअर प्लस ह्याच्यातून मी ए स्क्वेअर बी कॉमन काढलं तर इथे काय राहणार फक्त अल्फा ब्रॅकेट कंप्लीट. तर राहिल्या कुठल्या टर्म ह्या दोन टर्म राहिल्या बघा ह्या तीन टर्म राहिल्या. तर या तीन टर्ममध्ये सुद्धा कॉमन काय ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर मग तिथे पण तेच करा ए बी स्क्वेअर जर मी कॉमन काढला तर राहील काय परत मी डबल अंडरलाईन करतो इथे ही वाली आणि ही. ओके तर काय राहिलं ए बी स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथे काय अल्फा राहणार फक्त प्लस इथून ए बी स्क्वेअर कॉमन काढलं तर काय राहणार 1 राहणार. त्याच्यानंतर इथून ए बी स्क्वेअर काढलं तर काय राहणार अल्फा स्क्वेअर राहणार ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी क्यूब अल्फा ॲज इट इज. ओके आता पुढे जाऊयात ही व्हॅल्यू 0 होणार ही व्हॅल्यू पण 0 होणार. बघा डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू प्लस 1 इज इक्वल टू 0 असतो कारण त्यांनी सांगितलेलं डब्ल्यू काय क्यूब रूट ऑफ युनिटी. आत्ता त्यांनी सांगितलंय अल्फा पण क्यूब रूट ऑफ युनिटी आहे ना मग अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा प्लस 1 तो पण 0 होणार. अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा प्लस 1 तो पण 0 होणार. समजतंय म्हणून याच्या ठिकाणी 0 टाकलं याच्या ठिकाणी 0 पाहिजे तर इथे स्टार करून ठेवा म्हणजे कुठली तरी नवीन स्टेप वापरली तिथे. तर काय होणार अल्फा स्क्वेअर बाहेर ॲज इट इज ए स्क्वेअर अल्फा. आता ही व्हॅल्यू जर 0 झाली आहे ए स्क्वेअर बी आणि त्यानंतर परत ए बी स्क्वेअर इंटू 0 प्लस बी क्यूब अल्फा. आता ही 0 आहे तर ही पण 0 झाली ही 0 आहे तर ही पण 0 झाली. ओके तर राहिलं काय अल्फा स्क्वेअर ए स्क्वेअर अल्फा प्लस बी क्यूब अल्फा. स्क्वेअर घेतलं का मी इथे क्यूब आहे ना येस इथे क्यूब आहे
आणि इथे पण क्यूब. आपण क्यूबच घेत आलोय, तुम्ही मिस्टेक केली इथे, फक्त स्क्वेअर केलं. ओके. आता याच्यातून कॉमन काय येईल? अल्फा येईल कॉमन. तर अल्फा क्यूब तर ब्रॅकेटच्या आत काय राहिलं? ए क्यूब प्लस बी क्यूब. अल्फा क्यूबला काय लिहिलं मी? ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके. ते ए क्यूब प्लस बी क्यूब तर आलंय. ओके. ए क्यूब प्लस बी क्यूब आपल्याला मिळालेलं आहे. ओके. तर आता पुढे ए क्यूब प्लस बी क्यूब तोच याचीच पाहिजे होता. तर इथे आन्सर 1 कसं आणणार? तर अल्फा क्यूब आहे ना, तर इथे बघा अल्फा क्यूब, तर मी त्याला अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा लिहू शकतो ना. अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा तर लिहू शकतो. समजतंय? अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा मी लिहू शकतो. किंवा डिरेक्टली असं करा ना, अल्फा क्यूब आहे, अल्फा काय आहे? क्यूब रूट ऑफ युनिटी ना. डब्ल्यू क्यूब काय असतो? 1. तर मग अल्फा क्यूब पण काय असणार? 1. म्हणजे याची व्हॅल्यू पण काय असणार? 1. म्हणजे डायरेक्ट काय मिळालं? ए क्यूब प्लस बी क्यूब. म्हणजेच काय? RHS. इथे फक्त अल्फा क्यूब राहिलेला आहे. त्यांनी सांगितलं की अल्फा आणि बीटा हे काय आहेत? क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. तर मग डब्ल्यू जर क्यूब रूट ऑफ युनिटी आहे तर डब्ल्यू क्यूब इज इक्वल टू 1 असू शकतो. तर अल्फा पण क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, तर मग अल्फा क्यूब इज इक्वल टू सुद्धा 1च असणार आणि डायरेक्ट आपल्याला मिळणार इज इक्वल टू RHS. समजलेलं आहे? थोडा लेंथीचा मोठा पण इम्पॉर्टंट सम आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर हा सम लिहून घ्या तुम्ही. ओके. आता हा सम दिलेला आहे त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं की डी मोरियर वापरायचा आहे थेरम त्याच्यामध्ये. ओके. डी मोरियर, तर तो थेरम वापरायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे की एका कॉस आणि साईनच्या व्हॅल्यूजमध्ये आन्सर आणायचा आहे. तर त्याला कसं सॉल्व करणार? तर आता इथे बघा, हा कॉस 2 थीटा प्लस साईन 2 थीटा आहे. ओके. कॉस 2 थीटा प्लस साईन 2 थीटा, म्हणजे मग त्याला लिहू कसं शकता तुम्ही? बघा, Z1 इज इक्वल टू समजा कॉस 2 थीटा प्लस आय साईन 2 थीटा रेस टू 7 आहे ना. तर मग ह्याला तुम्ही असं लिहू शकता ना, ई रेस टू 2 थीटा आय. समजतंय काय? कारण थीटा अँगल आहे ना, तर 2 थीटा आय रेस टू 7. याला असं लिहू शकता. सेम प्रोसिजर फॉर कॉस 4 थीटा. त्याला काय करू शकता? कॉस 4 थीटा प्लस आय साईन 4 थीटा. त्याला काय लिहू शकतो? रेस टू काय 3 आहे ना, तर त्याला पण असं लिहू शकतो ई रेस टू 4 थीटा आय त्याचा क्यूब असं लिहू शकतो. आता या दोन्ही व्हॅल्यूचं काय डिव्हिजन आहे, तर मी या दोन्ही व्हॅल्यूचं डिव्हिजन करणार ना. म्हणजेच काय? त्यांनी काय सांगितलंय? ई रेस टू 2 थीटा आय रेस टू 7 डिवाइडेड बाय ई रेस टू 4 थीटा आय रेस टू 3. ओके. आता आपल्याला असं सॉल्व करत जायचं. म्हणजे काय होणार आहे पुढे बघा, ई रेस टू पॉवरचा पॉवर आहे, तर काय होणार? मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे किती होईल? 14 ना. तर 14 थीटा आय डिवायडेड बाय इथे काय? ई रेस टू 12 थीटा आय. आता आपण जसं स्टार्टिंगला केलेलं डी मोव्हियर्सने सांगितलेलं की समजा 2 एक्सपोनेन्शियल असे एकामेकाला डिनॉमिनेटरमध्ये असतील तर काय होणार? त्यांचं सबट्रॅक्शन होणार ना. त्यांच्या मॉड्युलसचं डिव्हिजन होणार आणि त्यांच्या ॲम्प्लिट्यूडचं सबट्रॅक्शन होणार. म्हणजे हा जाणार वर, म्हणजेच काय होईल? ई रेस टू 14 थीटा आय इंटू ई रेस टू -12 थीटा आय. आता इथे काय होईल? ई रेस टू, आता 2 बेस इक्वल आहेत तर काय होणार? पॉवरची ॲडिशन होणार, जसं आपण स्टार्टिंगला केलेलं. म्हणजे 14 थीटा -12 थीटा आय म्हणजे काय? ई रेस टू 2 थीटा आय. आता बघा, यांच्या पूर्ण सॉल्विंगवरून आपल्याला ई रेस टू 2 थीटा आय मिळाला आहे. हा एक एक्सपोनेन्शियलचा टर्म मिळालेला आहे ना. तर ह्याच एका एक्सपोनेन्शियलच्या टर्मला परत कॉसमध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच काय होईल? फायनल आन्सर 0 इज इक्वल टू काय असतो? आर इंटू असतो ना, पण इथे आरची व्हॅल्यू काय 1च आहे, मग ती नाही कन्सिडर केली तरी चालेल. काय येईल आन्सर? कॉस 2 थीटा प्लस आय साईन 2 थीटा, आणि हे असेल आपलं आन्सर. समजतंय काय केले? इकडे आपण एक्सपोनेन्शियलचा टर्म वापरला, रेस टू पॉवर घेतला, त्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून डी मोव्हियर्स थेरम वापरलेला आहे. ते वरती गेला, हा इथे मायनस आहे,
हे मायनस आहे, तर त्यांचं सबट्रॅक्शन झालं, सिंगल एक्सपोनेन्शियल टर्म मिळाला, त्याला परत ट्रिगोमध्ये म्हणजेच पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि अशी सॉल्विंग असणार आहे. तर हा सम लिहून घ्या, ह्याच्या पुढे अजून एक सम करूया. ओके, तर आता हा लास्ट सम असणार आहे, तर हा पटापट सॉल्व करूया. आणि हा घेण्याचं कारण पण काय, याच्यामध्ये थोडासा ट्रिगो वापरलेला आहे आणि साईन जे चेंज केलेले आहेत ना त्याच्यानुसार आहे सम, म्हणजे साईन कसे चेंज होतात अँगलच्या बाहेर आलं की आतमध्ये गेले कसं चेंज होतात त्याच्यावरती बेस्ड म्हणून हा सम घेतलेला आहे आणि फ्रॅक्शनमध्ये पण आहे म्हणून. चला, तर आता आपण काय करणार, पहिली जी व्हॅल्यू आहे त्याला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करणार, तसं सेपरेट करत जा, ते इझी पडतं. ओके, म्हणजे काय होणार इथे पहिला कॉस घेऊयात, कॉस 7π13 प्लस आय साईन 7π/13. जर मी याला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, ई रेश टू 7π/13 आय ना, काय असतो जो अँगल असतो तो इंटू आय, तर तो झाला एक्सपोनेन्शियल. आता दुसरा कॉस 4π/13 मायनस आय साईन 4π/13. आता तुम्ही डिरेक्टली ह्याला एक्सपोनेन्शियलच्या टर्ममध्ये नाही लिहू शकणार का, एक्सपोनेन्शियलच्या टर्ममध्ये लिहिण्यासाठी कंडिशन बघा, कॉस प्लस साईन असते आणि इथे कॉस मायनस साईन कंडिशन दिलेली आहे. मग तुम्हाला ह्याला पहिले कॉस प्लस साईनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार. तर त्याला कसं कन्वर्ट करणार, तर बघा ही जी मायनस साईन आहे, ही कॉस साईनच्या आतमध्ये जाऊ शकते ना. म्हणजे बघा मी काय सांगितलेलं, कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा असतो आणि साईन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साईन थीटा असतं. ओके, तर आता इथे कॉस थीटा आहे पॉझिटिव्ह, तर इथे पण कॉस थीटा आहे पॉझिटिव्ह, तर मी ह्यालाच कॉस ऑफ -4π/13 पण लिहू शकतो ना, कारण ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस असू दे किंवा प्लस असू दे काही फरक नाही पडत कॉसच्यासाठी. मग कॉस बघा इथे 4π/13 होता, तर इथे -4π/13 लिहिलं तरी चालेल. आता ही मायनस साईन, ही साईन जो फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये न्या, तर इथे मग साईन कुठली राहणार, प्लस साईन येणार, समजते. आय साईन ऑफ -4π/13 म्हणजे तुमच्या एवढं लक्षात येते का, अँगल तर सेम पण झाले, अँगल सेम झालाय आणि मध्ये प्लस साईन पण आली, म्हणजे एक तीर से दो निशान. ओके, आतमध्ये मायनस साईन आलेली आहे म्हणजे अँगल तर सेम झाले आणि इथे प्लस साईन पण आलेली आहे. काय केलं, साईन बरोबरचा जो फंक्शन होता त्याच्या आतमध्ये मायनस साईन पुट केलेली आहे. आता पुढे आपलं सिम्पल सॉल्विंग एक्सपोनेन्शियलमध्ये, तर काय होणार, ई रेश टू -4π/13 आय. ओके, तर आता काय करायचं आहे, त्या दोघांचं डिव्हिजन करायचं आहे. पहिला हा होता, दुसरा वाला हा आहे, तर काय करणार, त्यांचं डिव्हिजन करणार, म्हणजेच ई रेश टू 7π/13 आय डिवायडेड बाय ई रेश टू -4π/13 आय. ओके, तर आता काय करणार, हा डिनॉमिनेटरला आहे त्याला वर घेऊन जा, म्हणजेच काय होईल, ई रेश टू 7π/13 आय इंटू ई रेश टू, आता डिनॉमिनेटरला निगेटिव्ह होता, वर गेला की पॉझिटिव्ह होणार, 4π/13 आय. ओके, तर आता बघा बेस सेम आहे, तर पॉवरची ॲडिशन होणार, म्हणजेच ई रेश टू 7π/13 प्लस 4π/13 इज इक्वल टू आय. म्हणजेच काय होईल, ई रेश टू वरती ॲडिशन काय होईल, 7 + 4 किती असेल, 11π/13 आय. आता हा मिळाला एक्सपोनेन्शियल टर्ममध्ये, ह्याला आपल्या परत पोलर फॉर्ममध्ये आणायचं, म्हणजे काय करणार, झेड इज इक्वल टू आरची तर व्हॅल्यू 1च आहे, त्यानंतर राहिलं काय, कॉस ऑफ 11π/13 प्लस इथे पाहिजे तर ब्रॅकेट द्या, प्लस आय इंटू साईन ऑफ 11π/13 आणि हे असेल तुमचं फायनल ॲन्सर. समजलेलं आहे कसं करणार आहे. तर आज आपली एक्सरसाइज इथे संपत आहे आणि आपला चॅप्टर पण इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्ही काय करणार आहे, सगळ्या जे आहेत एक्सरसाइज त्या परत रिवाईज करा. जे एक्सरसाइजमध्ये न्यूमरिकल जे आपण सॉल्व केलेले नाही आहे ते सॉल्व करा. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मला विचारा. ओके, तर आपण डिरेक्टली आता नेक्स्ट लेक्चरला भेटूयात, नेक्स्ट न्यू टॉपिक घेऊन, न्यू चॅप्टर घेऊन. तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.